पंचाना सहस्रेषु कवचित्तति सिद्धये यत्तमापि सिद्धाना कवचित् मा वेत्ति तत्त्वतः. भाषांतर आणि तात्पर्य श्री प्रभुपाद यांच्याद्वारे. सहस्रावधी मनुष्यापैकी एखादा सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि सिद्धी प्राप्त करणाऱ्या त्या मनुष्यापैकी एखादाच मला तत्वतः जाणतो. ओम ज्ञानातिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदामह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतां श्रीरूपं सारजातं सहगणा श्रीविशाखान्वितां च हे कृष्णा करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमस्ते. तप्त काञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. तर या भाषांतर आणि तात्पर्यामध्ये प्रभुपाद सांगतात की सहस्रावधी मनुष्यांपैकी एखादा सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि सिद्धी प्राप्त करणाऱ्या त्या मनुष्यांपैकी एखादाच मला तत्वतः जाणतो. तर भगवंत काय सांगतात या ठिकाणी की सिद्धी प्राप्त करण्यासाठी बरेच लोक प्रयत्न करतात. काय करतात? सिद्धी प्राप्त करण्यासाठी बरेच लोक प्रयत्न करतात. पण सगळ्या लोकांना सिद्धी प्राप्त होते का? सगळ्या लोकांना सिद्धी प्राप्त होत नाही. तर एखाद्याला सिद्धी प्राप्त होते. काय होतं? आणि सिद्धी प्राप्त करणाऱ्या त्या मनुष्यापैकी एखादाच, जरी सगळ्यांनी सिद्धी प्राप्त केली त्यातले कोणी, पण त्यातला एखादाच मला तत्वतः जाणतो. भगवंतांना काय जाणणं खूप अवघड आहे आणि भगवंतांना जाणणं खूप सोपं आहे. भगवंतांना जाणणं अवघड कसं आहे? आपण आपल्या मनाच्या इच्छेनं भगवंतांना किंवा आपल्या विचारांना आपण भगवंतांना जाणू शकत नाही. तर आपण कसं जाणू शकतो? गुरूंच्या सहकार्यामुळे, गुरूंच्या आज्ञेमुळे, गुरूंच्या परवानगीनं आपण भगवंतांना जाणू शकतो. तर आपण असंच जर भगवंतांना जाणायला गेलो तर शक्य नाही. म्हणतात ना आपल्या गावाकडं, हे एरा वाढायचं काम नव्हतं, त्याला पाहिजे जातीचं, तरच ते होणार, नाहीतर होणार नाही. कोणी उठेल आणि काही म्हणेल की आज मी गणपती करायला बसतो, पण गणपती होणार का? कोण पण हातात माती घेऊन बसेल आणि मला की मी गणपती करतो, तर गणपती होईल काय? नाही होणार. त्याला खूप कष्ट आहे. आता ते प्लास्टर ऑफ पॅरिस आले, साचे आले, सगळे आले, पण पूर्वीच्या काळी गणपती हाताला बनला जायचा. नदीकडेची माती, शाडूची माती आणून जो हवा तो पॅटर्न लोक बनवतात आपल्या इच्छेनुसार. तर तसं नाही. तर म्हणून काय होतं की सहस्रावधी मनुष्यापैकी भगवंत सांगतात की हजारामध्ये एखादाच मला जाणू शकतो. भगवंत काय म्हणतात की सगळेच लोक मला जाणू शकत नाही. ही भगवंताचीच योजना आहे. का? कारण आपल्याला भोग घेण्याची वृत्ती आहे. आपली इच्छा कशी आहे? भोग घेण्याची. तर आपण काय केलं पाहिजे? ही वृत्ती पहिल्यांदा आपली बदलली पाहिजे. आपण भोगता नाही. भोगता कोण आहे? भगवंत आहे. तर आपण भगवंतांना जी काही गोष्ट आहे, मी मागच्या वेळी बोललो होतो की आपण घरी एखादी नवीन कपडे जरी आणली आपल्यासाठी आहे का? पण दाखवायची कुणाला? भगवंतांना. आपण आपल्या घरी हसत हापूस पाहिजे आंब्याचा सीझन संपला, आपण छान कापा फणस आणलाय कोकणातनं,
तो फणस कोणाला? आपल्यासारखं आहे ना, खाणार आहे कोण? आपण. पण द्यायचं आहे पहिल्यांदा कोणाला? भगवंतांना. भगवंत भावाचे भुकेले आहेत. भगवंत काय तुमच्या ताटाला काढून घेणार नाही, ते काय फक्त बघणार. त्यांची एक दृष्टी, तोच महाप्रसाद आहे. कारण भगवंत परिपूर्ण आहे, भगवंत पूर्ण पुरुषोत्तम आहे, त्यामुळे ते डोळ्यानं सुद्धा खातात. आपण डोळ्याला खाऊ शकतो का? आपण आमटीची वाटी घेतली आणि डोळ्याला म्हणलं पी, चालेल का? नाही. पण भगवंत ज्याच्यावरती दृष्टी टाकतात तो महाप्रसाद होऊन जातो. तर असंच आपण बघतो की काही गोष्टी जाणतेपणी होतात, काही गोष्टी अजाणतेपणी होतात. आणि आपल्याकडून अजाणतेपणी हा खोतवाडीचा पंधरवड्याचा कार्यक्रम हा एकादशीचा ठरला. अजाणतेपणी जाणून बुजून केला का? नाही. असंच ठरवलं की चला आज आपण एकादशीचा कार्यक्रम करायचा. पण हा एकादशीचा कार्यक्रम करता करता आपण किती पुण्य संचित केलं हे आपलं माहित नाही. माहित आहे तुम्हाला तुम्ही किती पुण्य संचित केलं? पुढे कथा बघू मग तुमच्या लक्षात. संत नामदेव महाराज म्हणतात की जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. की आम्ही किती जन्माचं पुण्य केलंय आम्हाला माहित नाही, तेव्हा या विठ्ठलानं आमच्यावर कृपा केली. तशीच कृपा या तुमच्या खोतवाडीच्या ग्रामस्थांच्यावर झालेली आहे, ती म्हणजे निर्जला एकादशी. कोणाकोणाला माहित होतं आज निर्जला एकादशी आहे, पांडव एकादशी आहे? कोणाकोणाला माहित होतं? बऱ्यापैकी लोकांना आपल्याला माहित आहे की आज निर्जला एकादशी आहे, पांडव एकादशी आहे. पण ह्याची कथा कोणी ऐकली का तुम्ही कधी? निर्जला एकादशीला निर्जला एकादशीच का म्हणतात? निर्जला म्हणजे काय? पाणी सुद्धा घ्यायचं नाही. तर आपल्याला सगळ्यांना माहित आहे की ही निर्जला एकादशी सगळ्यात पहिल्यांदा कोणी केली? आपल्या ऐकण्यावरून कोणी केली माहित आहे? भीमाने केली. पण काही लोकांचा गैरसमज आहे की भीम महिन्याची प्रत्येक येणाऱ्या 2 एकादशी करत नव्हते 15 लोकांना काय वाटतं की भीम फक्त वर्षातून एकदाच एकादशी करायची आणि वर्षभर नुसतं खायचे. तर असं नाही. तर मी काही माझ्या वरिष्ठ भक्तांच्याकडून ऐकत होतो. कारण कसं आहे, आपण ऐकलं तरच ऐकू शकतो, आपण ऐकलं तरच ऐकवू शकतो. आपण जर ऐकलंच नाही तर काय ऐकवणार? स्वतः जर इथं बसून स्वतःची जर ज्ञान किती आहे दाखवायला गेलो होतो, इथून खाली कधी पडलो करणार कोण नाही. इथून खाली कधी पडलो हे करणार पण नाही. पण ज्यावेळी आपण आपल्या वरिष्ठांच्याकडून श्रवण करतो, आपण वाचतो ते वेगळंच, पण आपण ज्यावेळी आपल्या वरिष्ठांच्याकडून श्रवण करतो आणि ती गोष्ट पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करतो, त्या गोष्टीला काय होतं? थोडी चकाकी होते अजून. का? कारण ते गुरूंच्या मुखातून आलं. गुरूंच्या मुखातून कुणाकडे आलं? वरिष्ठांच्याकडे आलं. वरिष्ठांच्याकडून कुणाकडे आलं? साधारण भक्तांच्याकडे आलं. आणि ते प्रस्तुत करतात तुमच्या समोर. तर ही जी चेन आहे ती चेन कधी तोडायची नाही. चेन तोडली तर काय होणार? मला माहिती आहे की सगळं असं म्हणून जर बसलो तर कधी कळणार पण नाही की आपण कुठे गेलो. तर मी ऐकत होतो की भीम आणि हे इतर जे पांडव, हे एकादशीला काय म्हणतात? पांडव एकादशी. ज्यावेळी हे सगळे पांडव अज्ञातवासामध्ये वनवासामध्ये होते, हे वनवासामध्ये असताना त्यांनी जवळच त्यांना समजलं की बाजूच्याच वनामध्ये दुर्वासा ऋषी कथा करत आहे. व्यासदेव कथा करत आहे. म्हणजे व्यासदेवांची कथा आहे म्हटल्यानंतर लोक आनंदानं निघाले कथा ऐकायला. म्हणजे पांडव, द्रौपदी आणि माता कुंती आपण त्या ठिकाणी कथा ऐकायला गेल्या. नेमकं त्यावेळी व्यासदेव एकादशीचं महत्व सांगत होते. एकादशी केल्यानं काय फळ मिळतं, कसं होतं, काय होतं आणि एकादशी करणं किती फलदायी आहे हे सांगत होतो. लोकांना हा शब्द खूप आवडतो की हे व्रत केल्यानंतर हे फल मिळतं, हे खूप आवडतं लोकांना. नाहीतर मग हे व्रत केल्यानंतर काही मिळत नाही म्हटलं की मग काय करत नाही. पण हे व्रत केल्यानंतर हे फळ मिळतं म्हटल्यानंतर लोकांचे लगेच कान हलतात. आता लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे का? कारण हे व्रत केल्यानं हे फळ मिळतं. तसं या पांडवांनी सगळ्यांनी ऐकलं आणि सगळे पांडव व्यवस्थित एकादशी करायचे, सगळे करायचे. पण भीम जे आहे, आपण म्हणतो ना प्रवचनानंतर कोणाचा काही प्रश्न असेल तर सांगा,
तसं व्यासदेवांचं प्रवचन संपलं आणि संपल्यानंतर भीम स्वतःहून व्यासदेवांच्याकडे गेले आणि व्यासदेवांना म्हणाले की व्यासदेव, आचार्य, मी एकादशी करतो, माझे भाऊ माझ्यापेक्षा अतिशय चांगल्या रीतीने एकादशीचं पालन करतात, पण मी वृकोदर आहे. मी कोण आहे? वृकोदर. माझ्या पोटाचा अग्नी कधी शांतच होत नाही. त्यामुळे काय होतं, मला खायला लागतं, मला भरपूर खायला लागतं. तर मी काय करू? तर व्यासदेव म्हणजे ठीक आहे, मी तुला सांगतो. कारण एखाद्याची स्तुती करायची ती सगळ्यांच्या समोर करायची, पण एखाद्याची त्रुटी असेल, एखाद्याची चूक असेल तर ते थोडंसं बाजूला घेऊन सांगायचं. तर व्यासदेवाने थोड्या वेळानं त्यांना घेतलं आणि सांगितलं की हे बघा, मान्य आहे तुम्ही करता एकादशी, पण लोक आणखी एकदा सांगतो की लोकांचा गैरसमज आहे की भीम फक्त वर्षातून एकदाच आजची एकादशी करतात, निर्जल. असं नाही. भीम ज्या 24 एकादशी आहेत त्या 24च्या 24 एकादशी करायची. मग आता हे एकादशी केल्यानं काय होतं की जो व्यक्ती नरकाच्या दिशेनं चालला, एखादा व्यक्ती नरकाच्या दिशेनं चाललाय, तर तो ज्यावेळी एकादशी करतो त्यावेळी काय होतं, त्याचा नरक गमनाचा जो प्रवास आहे तो थांबतो. जर त्यानं प्रामाणिकपणे एकादशीच्या व्रताचं पालन केलं, एकादशी दिवशीची जी साधना आहे, ज्या पद्धतीने एकादशी केली पाहिजे त्या पद्धतीने जर एकादशी केली तर त्याचा नरकचा जो रस्ता सुरू झाला आहे त्या रस्त्यावरती बॅरिकेड येतं आणि त्याला डायव्हर्ट केलं जातं की वळण घ्या, असं सांगितलं जातं. तर व्यासदेवाने सांगितलं की हो ठीक आहे, मान्य आहे, पण काय होतं की आपण करतो एकादशी, मग एकादशी करताना काय होतं, चुकून कधी कधी आपल्याकडून आपण ती गोष्ट आणली. आता वरीचे तांदूळ मार्केटला मिळतात. पूर्वीच्या वरीच्या तांदूळाचा भात कसा व्हायचा, खूप सुंदर व्हायचा, पण आता वरीच्या तांदूळाचा भात खातोय का तांदळाचा भात खातोय हेच कळत नाही. भेसळ आहे ना. मग ही भेसळ केली कोणी? आपण नाही केली, त्या व्यापाऱ्याने केली. शेतकऱ्याने वरीच पिकवली, शेतकऱ्याने मार्केटला विकताना वरीच विकली होती, पण जादा पैशाच्या लोभापायी त्या व्यापाऱ्यानं भेसळ केली. मग आता पाप कोणाचा आणि पुण्य कोणाचं? तुम्ही गेला बाजारात, तुम्ही काय म्हणलं, वरीची तांदूळ द्या, त्यानं पण वरीची तांदूळ दिली. बरं, आता त्या दुकानदारानं कुठनं आणले? होलसेलरकडनं आणले. होलसेलरकडनं कुठनं आणले? जिथं डेपो आहे तिथून आणले. मग आता हे वरीचे तांदूळ शिजले, खाल्ले, मग आम्ही काय खाल्लं? तांदूळच खाल्ले. मग उपवास मोडलं का नाही? मोडलं. मार्केटला लोकांकडे शाबू, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये मार्केटला आज भेसळ आहे. मग ह्या गोष्टी काय होतं की जाणते अजाणतेपणे आपल्याकडून एकादशीला चूक होते, अपराध होतो. म्हणून ह्या दिवशीची जी एकादशी आहे ह्याला निर्जल एकादशी म्हणते. निर्जल एकादशी म्हणजे काय की पाणी सुद्धा प्यायचं नाही. पण लोकांना वाटतं की हा मग आता उपवास केला, मग काय करायचं, किती वाजले? 8 वाजले, मग आता किती वाजणार? 10, मग आता किती? 12, मग सकाळ कधी होणार, मग मी पाणी कधी पिणार, असं होतं. किंवा आज एकादशी आहे, मग काय काय तो वरीचा भात आणि चटणी ते सांबर खायचं. आज नेमकं ना, आज उपवास आहे, नेमकं आज पनीरची भाजी खायची इच्छा होते. बघा की तुम्ही या दिवशी तुमचा उपवास असतो ना, त्या दिवशी नेमके नको नको त्या आयटम्स प्रसादाचे आठवायला लागतं. पण काय होतं, मानसिकरित्या उपवास तुटला. आणि भगवंताचं कसं आहे,